मी राजा विक्रमादित्य. तसं तुम्ही मला ओळखत असाल बा. हा. तुम्ही माझ्या गैऱ्या गोष्टी वाचल्या असतील, माझं चित्र तुम्ही चांदोबावर बघितलेलं असेल. आणि आज राजा विक्रमादित्य पहिल्यांदा बोलतोय याचा अर्थ तुम्हाला ध्यानात आला का? म्हणजे राजा विक्रमादित्य पक्का खानदेशी होता. हा, तो आयराणी बोले, त्याला आयराणी समजे. आणि हे मी असं ठासून सांगू शकतो बा, कारण हाऊ रोल मीच करी राहीन बा. चला, मला दुसरी भाषा नीट जमत नाही हे लपवण्यासाठी आणि हीच भाषा रेटवण्यासाठीचं लॉजिक पण देऊन झालेलं आहे. वा. चला तर कोणे एके काळी एक मांत्रिक होता. त्याने मला सांगितलं होतं की वेताळाला जाऊन पकड, म्हणून मी या जंगलात येतो. पण त्याने बाय ना तो वेताळ, तो मला गोष्ट सांगून उल्लू बनवून टाकतो, पडून जातो. खरं तर आजकालच्या जमान्यात राजाने जण त्याला उल्लू बनवलं पाहिजे, पण माझ्या बाबतीत उलट झालं ना ते. आणि मागे 4 महिने कडक लॉकडाऊन होता ना, त्याच्यामुळे मला येता नाही आलं. पण आज मी वेताळाला पकडणार आहे. कुठे रे तो वेताळ? ते बाय ना, अरे या पिप्पयना झाडावर वेताळ होता ना. अरे ओ भो वेताळ, अरे कोठे रे तू? अरे तुम्ही वेताळ आहे का वटवागडे आहेत रे? ऍक्च्युली वटवागलेच आम्ही करणार होतो कॅरेक्टर, कपडे नाही मिळाले म्हणून वेताळ. अरे बापरे, 2 वेताळ? अरे का तुझे तुकडे झाले रे? हा, अरे तुम्हा दोघांना जोडल्यानंतर जेवढी उंची होईल ना तेवढा उच्च होता ना रे वेताळ. नाही 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 नाही, तुम्ही वेताळ नाही रे. वेताळ कुठे? आमचे वेताळ पप्पा वारले. हा, आमचे वेताल बाप्पा निरुत्तले. निवृत्तले तू निवृत्तले, ते निवर्तले असं असेल ते. निवृत्तले. हा, निवर्तले. हा. अरे बापरे, वेताळाला पोरं असतात आणि ती वेताळाला पप्पा पप्पा म्हणतात. भलत चमत्कारी के बॉय. अरे पण वेताळ कुठे? वेताळ आला नाही तर मी कोणाला घेऊन जाणार? अरे आता काय करतो? आपल्याला घेऊन जाणार. आम्हाला घेऊन जा. आम्हाला घेऊन जा. हा माझा खानदान. हा माझा खानदान. यो माझा खानदान. अरे यो दलिंदरांनो, काही तर विचार करा. अरे तुमची वजन पाहणार आहे. तुम्हा दोघांना जर खांद्यावर घेतलं ना तर मला 4 खांद्यांवर घेऊन जावं लागेल. मी आता काय बरं करावं? 5 मिनिटं यायला गे न 5 मिनिटं मला घे. हा, चालेल चालेल बा. चालेल, चढ रे माझ्या अंगावर चढ तू पहिले. आयला आधीच बसलस तू. बरं, ठीक आहे. चल आता कांदे बटाटे करूया. कांदे बटाटे. अरे बाप. कांदे बटाटे घ्या. अरे बाप, लहान नाही राहिला रे तू आता. कांदे बटाटे. वा श्याम्या, वा, वा. सर्या, तू पण बोल ना कांदे बटाटे आपल्या दोघांचा बिझनेस आहे. नाही नाही नाही, मी नाही बोलणार. हा? बोल कांदे बटाटे बोल. नाही नाही मी उरून जातो. नाही, नको उडू नको. कांदे बटाटे घ्या, कांदे बटाटे. कांदे उतर रे, उतर. अरे ए, अरे मी राजा आहे रे. असं जर कोणी बघितलं ना भलती इज्जत चालली जाईल माझी. वाटा इज्जत जाणाऱ्या वाचारा सांगतो, तुझी किती इज्जत आहे ते आम्हाला माहिती आहे. म्हणजे? रोज या जंगलात येतो एकटा मारायला. अरे ना तुझ्याकडे साधा बॉडीगार्ड आहे ना साधा घोडा आहे. अरे एकाला सुद्धा तुझी काळजी नाही वाचाऱ्या. खरंय. अरे तू इकडे येऊन काय मारणार आहेस? तू नाही, नाही. स्वतःबद्दल बघ. बरोबर आहे, मी असा विचार कधी केलाच नाही. मग? भलतच दुर्लक्ष केलं यांनी माझ्याकडे तर. आम्ही आता कांदे बटाटे घेतो का आम्ही जाऊ उडून? नाही, थांबा. खेळतो. हा, चला. पण तू नको, तुझ्या पलत वजन आहे ना. तू ये रे, तू जरा हलका वाटतोय. हा, ये. हा. अरे बाप रे. अरे कांदे बटाटे घ्या, कांदे बटाटे. अरे तरी का भैया कांदा बटाटा किती रुपयाचा दिला आहे कांदा? काय बोलतो
तर कळत नाही तरी पण कसे किती रुपये आहेत तुझ्याकडे? अरे, तरी घामता आम्हाला सांगत आहे. अरे रुपडाचं म्हणजे रुपडाचं आहे. किती दिला किती? कांदा ते सांगा आम्हाला. अरे असा फनकन का लावला आहे? एक ते इकडून मारलं तिकडे गेला तू चुकीच्या दिशेने दलिंदर. अरे मार इकडून. बरं, इकडून पण. अरे काय फनकवला आहे? बिहारी कशाला बोलतो रे? कशाला बिहार मध्ये घुसतो रे? अरे अरे तुला इकडे कुत्र विचारत नाही ना रे दलिंदर. आणि करे ओ करे हा तू जेव्हा मराठी बोलतो ना तेव्हा कानाचे पडदे फाटतात ना रे. अरे तू वेताडे का पेताडे रे? वेताड असं मारतो ना तिकडे महाराष्ट्रात या महाराष्ट्रात हा, इकडे इकडे. अरे वेताड गोष्ट सांगतो आणि नंतर प्रश्न विचारतो. अरे गोष्ट सांगणार मग तुम्ही. आता आम्ही तुला एक गोष्ट सांगणार हा. आणि गोष्ट सांगताना तू मध्ये एक अक्षर जरी बोललास तरी आम्ही उडून जाणार. हा. तू बोलला की आम्ही चालला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. शी काय बोलतच नाही. तर एक आटपाट नगर होतं. तर त्या आटपाट नगरामध्ये एक जामच लयच दयालू राजा होता. त्या राजाचं नाव काय रे? राजाचं नाव सांग ना. अरे राजाचं नाव सांग. अरे राजाचं नाव सांग ना. मारी कशाला राहणार रे? एक पण अक्षर बोलायचे नाही असं बोलले होते ना तुम्ही. अरे पण वसाऱ्या तू एक पण अक्षर नाही जर बोललास तर आपलं स्क्रिप्ट कसं पुढे सरकेल? अरे पण आता दोघं येणार आहे तुम्ही. अरे पण आम्ही कुठं अडकू हे आम्हालाच माहित नसतं. अरे पण दलिंदरांनो त्याच्यासाठी वर्षानुवर्ष चालत आलेली विक्रम वेताळाची गोष्ट बदलली ना तुम्ही. अरे विक्रम राजा काही बोलत नाही आणि तो जेव्हा बोलतो तेव्हा वेताळ उडून जातो. अरे अशी गोष्ट येणार आहे. आपण थोडं आता बदलू ना. थोडंसं ऍडजस्ट करूया ना. काय आहे, आज आमचं जरा पाठांतर नाही झालंय. आज हा म्हणजे तू राजाचं नाव सांग ना यार पटकन. अरे फारच इलॉजिकल आहे रे. म्हणजे तुम्ही सांगत असलेल्या गोष्टीतल्या राजाचं नाव मी लक्षात ठेवायचं, मी ते तुम्हाला सांगायचं आणि परत जेव्हा तुम्ही गोष्ट सांगाल तेव्हा मी ते पहिल्यांदा ऐकल्यासारखं अरे बापरे असं का असं रिॲक्ट करायचं. अरे नका रे. त्याच्यापेक्षा 4-5 गोष्टी कटाक्षाने पाठ करा ना. करतो रे बाबा. चांगलं तात्पर्य असलेली गोष्ट सांगा आणि मुळात जी गोष्ट तुम्हाला पाठ आहे ती सांगा. अच्छा म्हणजे आम्हाला पाठ आहे जी आम्हाला माहिती आहे हा. ती सांगायची. ती. आता बघा एक बँकॉक नावाचं राज्य असतं. तिथे शांगशुंग लीचं मसाज सेंटर असतं. कोणाचं? शांगशुंग ली. हे पाठ केलं बरोबर. तिकडं अरुण आणि पॅडी नावाचे 2 आ, रुबाबदार ओ, तुकतुकीत कांतीचे असे लोक चुकून त्या मार्गाला जातात. मुळात चुकून बँकॉकला कोणीच जात नाही. जे त्या वाटेला जातात ना ते ठरवून जातात. ठीक आहे म्हणजे त्यांना असं वाटत ते जातात पण ते घरी आल्यानंतर जामच आनंदित असतात. आता म्हणजे या गोष्टीतले आम्ही तुला काय प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाची जर का तू उत्तर नाही दिले तर तुझ्या मस्तकाची 100 शकला का बुम 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 करणार. अरे तुम्ही बाय ना संबंध बेजा ना. अरे ते शकाला का बुम बुम नसतं ना रे. अरे तुमच्या मेंदूचा आणि जिभेचा काहीच संबंध नाही खरे. जीभ तोंडाला येईल ते बडबड करते. मेंदूची परमिशनच घेत नाही. अरे 100 शकलं असतात ना रे ती. अच्छा शकले असतात हो. का? राजा शकलं म्हणजे काय रे? शकलं म्हणजे तुकडे जे मला आता तुझे करावेसे वाटतात. हा आता शकले म्हणजे तुकडे बा. पण मग मस्तक म्हणजे काय? ज्याच्यात तू जातोस नेहमी ते. अच्छा त्याला मस्तक बोलतो. हो. मला वाटलं त्याला ए, मस्तक. ए, ए, ए. त्याला म्हणजे फालतू डोकं लावू नको तू. त्याला म्हणजे बिनडोका. हा. मस्तक म्हणजे डोकं. अच्छा त्यांना डोकं बोलतात. आणि जी लोक बाहेरगावी जातात त्याला काय बोलतात? अरे ते मस्कत असतं ना रे. आणि ती दरवाजावर देतात त्याला काय म्हणतात? दस्तक. त्यानं बाय ना उर्दू ना पोट ना. शुक्रिया. काय शुक्रिया रे. अरे हा एक राहिले ते एक राहिले. हा 100 म्हणजे किती? अरे तुमच्या बेसिक कन्सेप्टच्याच गोडे रे. अरे तुझ्या मस्तकाची 100 शकलं होतील हे तुमचं परंपरागत वर्षानुवर्ष चालत आलेलं वाक्य आहे ना रे. याच्यातल्या एका शब्दाशी तुमचा परिचय नाही करे. एकही शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती नाही. निदान
तुझ्या तुझ्या म्हणजे काय ते माहिती हा आहे हा हा पूजा बद्दल माहिती आहे मला घालू का रे? तुझा नाही तुझ्या तुझ्या हा, तुझ्या तरी तुझ्या हा तुझ्याचा थोडासा अभ्यास राहिला राहिलं आपल्याला बसायला लागेल याच्यासाठी आम्ही जरा तुझ्याचा आम्ही अभ्यास पूजाचं करूया. डिस्कशन थांबा थांबा कुठे चालले रे तुम्ही ते तुझ्याच कशाला वेताळाच्या गेटअप करून प्रोडक्शनच्या खर्च वाढवता रे एक तर तुमच्यामुळे ना 3 आठवडे झाले मी जगाच्या बाहेर आलेलो नाही